नमस्कार प्रेक्षको, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजचा भाग त्यांनी छान मस्त असा एनर्जेटिक दाखवलेला आहे. आता हे चौघे सुद्धा छान एकदम मस्त असे तयार झालेले असतात आणि अखेर ते आता ट्रिपसाठी जायला निघतात. तर तेव्हा त्यांच्या ट्रॅव्हल एजंटचा फोन येतो की लोकल इलेक्शन्समुळे तुमची ट्रिप कॅन्सल करावी लागेल आणि आता त्यामुळे हे चौघे सुद्धा त्यांच्या फार्म हाऊसकडे जायचा प्लॅन करतात आणि ते आता चौघे तिकडे चाललेले असतात. तर इकडे आता या दोघी नेमकं याच वेळेला फार्म हाऊस वरती पोहोचलेले असतात, वसू आणि रम्या. आणि चक्क त्यांना तिथे आता जीवा आणि काव्याचे भरपूर पुरावे सापडतात, म्हणजे त्या दोघांचे एकत्र असलेले भरपूर फोटोज सापडतात. आणि ते बघितल्यानंतर या दोघींना तर मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर यांना कळतं की आता हे चौघे सुद्धा फार्म हाऊस वरती यायला लागलेत. आणि मग या दोघी आता गडबड करू लागतात फार्म हाऊस वरून बाहेर पडायचा. तोपर्यंत हे चौघे तिथे पोहोचतात आणि जीवाला शंका आल्यामुळे आता जीवा तर वरच्या दिशेने त्यांच्या खोलीकडे चाललेला असतो आणि या दोघी आता जाम घाबरलेल्या आहेत. तर चला प्रेक्षकांनो, आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. आता यांची ट्रिपला जायची जोरदार तयारी चालू असते. तर तेव्हा पार्थ बॅग पॅक करत असतो आणि त्याला चेन लावताच येत नसते आणि त्याने खूप गच्च बॅग भरलेली असते. तर पार्थ आता काव्याला विचारतो, काव्या मी काय म्हणतोय, आपण दोघांनी जर एकच बॅग नेली तर काव्या म्हणते नाही नाही, त्याचं काय आहे माहितीये का, मी शक्यतो बॅग कोणाबरोबर शेअर नाही करत. काय होतं ना, ते सामान बॅगेमधून काढत असताना उगीच कपड्यांच्या घड्या मोडतात, ते मला नाही आवडत. सॉरी सॉरी. तर पार्थ तिला म्हणतो तसंही आपलं छान चालू आहे आणि मला आपल्या नात्याची घडी विस्कटायची नाहीये आणि बॅग मधल्या कपड्यांची सुद्धा. तर आता काव्या तिथून थोडीशी बाजूला जाते. तर पार्थ परत आपल्या बॅगेची चेन लावायचा प्रयत्न करू लागतो आणि ती चेन लावत असताना तो काव्य असं जोरात ओरडतो. तर काव्या त्याच्याकडे बघते आणि लगेचच धावत त्याच्याकडे येते आणि म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही देशमुख, पडाल ना तुम्ही. तर पार्थ म्हणतो, अहो ती बॅगेची चेन लागत नाहीये. तर काव्या म्हणते, तुम्ही ना खरंच मुलींच्या वरचढ आहात, वा बाजूला बरं. तर पार्थ म्हणतो, नाही नाही, मी बाजूला नको व्हायला, त्यापेक्षा तुम्ही काय करा, बॅगेच्या वरती बसा, म्हणजे ना तुमच्या वजनाने मला चेन लावता येईल. असं त्याने म्हटल्यानंतर काव्या एवढी जोराने भडकते तर ती पार्थला उशीने मारूच लागते. तर पार्थ म्हणतो, सॉरी सॉरी, मला म्हणायचं होतं की तुम्ही बॅग वरती बसा, म्हणजे तुमच्या मदतीने मी चेन लावेल असं मला म्हणायचं होतं. तर काव्या म्हणते, पण एवढं बॅग मध्ये भरले तरी काय तुम्ही, थांबा मीच बघते. असं म्हणून ती बॅग उघडते आणि त्याने तर बॅगेमध्ये सगळा काही पसाराच करून ठेवलेला असतो. तर काव्या म्हणते, अहो देशमुख, तुम्हाला कळतंय का नाही काय, आणि ही नेक पिलो आहे, ही प्रवास करताना गळ्यात घालायची असते, तुम्ही इथे बॅगेत कशासाठी घातलीये ती. असं म्हणून ती नेक पिलो त्याच्या गळ्यामध्ये अडकवते आणि पुस्तकं बघितल्यानंतर म्हणते, आणि ही जाड जाड पुस्तकं, अहो आपण पिकनिकला जाणार आहोत ना, या पुस्तकांची काय गरज आहे मला कळतच नाहीये. असं म्हणून ती आता पुस्तकं सुद्धा बाजूला काढते आणि म्हणते, आता लागेल ही बॅग. असं म्हणून ती आता बॅग बंद करते आणि म्हणते, मला एक गोष्ट कळत नाहीये देशमुख, इतका वेळेला तुम्ही प्रवास केला असेल, फ्लाईटने सुद्धा गेला असाल आणि साधी बॅग सुद्धा भरता येत नाहीये तुम्हाला. तर पार्थ म्हणतो, येते ना, पण काय आहे ना, आतापर्यंत मला कुठल्या मुलीने बॅग भरायला मदत नाही केली, ना माझ्या मैत्रिणीने ना माझ्या रूममेटने. म्हटलं थोडं मेस्टअप करावं, म्हणजे छान तुम्ही निस्तराल आणि छान निस्तरलत की तुम्ही, आवडलं मला. असं तो आता हे सगळं सांगतो, म्हणजे त्याने हे सगळं काही मुद्दामूनच केलेलं असतं आणि तो आता तिला थँक्यू असं म्हणतो. तर काव्या त्या गालातल्या गालात हसत असते. तर त्यानंतर आता पार्थ जरासं कपाटाकडे जातो आणि तिथून एक येलो जॅकेट घेऊन येतो आणि तो काव्यासमोर धरतो. तर तेव्हा काव्या ज्यावेळेस ते येलो जॅकेट बघते तर तिला धक्काच बसतो आणि ते येलो जॅकेट तर तिने जीवाला दिलेलं असतं. तर आता काव्या घाबरत घाबरत पार्थला विचारते, हे काय आहे हे. तर ना असं ती म्हणत असे तर पार्थ लगेच म्हणतो, हो जीवाचं आहे आणि मी घेतलं होतं त्याच्याकडून, आता ते माझं झालेलं आहे आणि हे ना आपण जिथे जाणार आहे तिथे थंडी खूप आहे, हे तुम्हाला छान दिसेल. असं म्हणून तो ते जॅकेट तिला घालत असतो. तर काव्या ते जॅकेट त्याच्या हातातून काढून घेते. तर पार्थला थोडासा धक्का बसतो आणि तो विचारतो, काय झालं. तर काव्या म्हणते, नाही याची काही गरज नाहीये आणि काय आहे ना, हा रंग मला नाही आवडत आणि मी काय म्हणते, हे जॅकेट जन्मेजेचं आहे ना, त्यांना देऊन टाका परत, आणि तुम्हाला आवडले ना तर मी तुमच्यासाठी दुसरं आणेन की, काय आहे त्याच्यामध्ये एवढं. हो नक्कीच आणेन, पण कसं आहे ना, जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळू दे, नाही का. असं ती म्हणते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोललात, जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळू देत, मी आलो जीवाला देऊन. असं सांगून तो आता तिथून निघून जातो आणि काव्याच्या कानामध्ये आता पार्थचे शब्द घुमू लागतात की जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळू देत. आणि ती मनातल्या मनात बोलू लागते, बरोबर आहे तुमचं पार्थ, हे जॅकेट तुमचं नव्हतंच, पण जे तुमचं आहे ते आता तुम्हाला मिळणार
मिळणार आहे. इट्स ओके काव्या, आता सगळं काही छान होणार आहे, असं ती स्वतःची समजूत घालू लागते. आणि पुढे म्हणते सुरुवात झालेली आहे सगळ्याची. आता भूतकाळाचे ठसे बघून अजिबात उदास व्हायचं नाही. त्यातून आता मोकळं व्हायचं. जीवाशी मैत्री केली ना, मग आता भूतकाळाशी सुद्धा मैत्री करायची. त्याचं ओझं घेऊन फिरणं बंद करायचं. 16 डिसेंबरची पहाट झाली ना, की मी पार्थला माझ्या आणि जीवाच्या भूतकाळाबद्दल सांगून टाकेन आणि या ओझ्यामधून कायमची मुक्त होईन. मग एक नवीन सुरुवात करताना मला कोणतंच गिल्ट राहणार नाही, असं ती सर्व काही मनात बोलत असते आणि ती आता चांगलंच मूव्ह ऑन करायचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे त्यांनी परत रम्या आणि वसुमधला सीन दाखवलेला आहे. रम्या आता तिचं तिचं काम म्हणजे पार्थने तिला सांगितलेलं असतं ते काम पूर्ण करते आणि वसुला म्हणते डन, ज्या कामासाठी मला थांबवलेलं होतं ना, ते काम मी आता पूर्ण केलेलं आहे. तर वसु म्हणते वा वा, लवकर संपवलंस की. आणि त्यानंतर ती आता एक व्हॉइस मेसेज बोलू लागते. म्हणजे तिने पार्थसाठी तो व्हॉइस मेसेज तयार केलेला असतो. ती व्हॉइस मेसेज मध्ये म्हणते हॅलो पार्थ, खूप रात्र झालेली आहे म्हणून मी तुझ्या रूम मध्ये आले नाही. मी सगळे काही चेंजेस करून लोगोचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे. फायनल डिझाईन तुला आणि मामाला मेल केलेला आहे आणि जीवाला सुद्धा मी सीसी मध्ये ठेवलेला आहे. मी आणि आई उद्या पहाटेच निघतोय, म्हणून या लेट नाईट तुला व्हॉइस नोट पाठवत आहे, असं म्हणून ती आता त्याला व्हॉइस नोट सेंड करते आणि म्हणते आई आता सगळी कामं झालेली आहेत. आई, आपण आता उद्या यांच्या विरुद्ध पुरावे आणायचेच. तू बरोबर म्हणालीस, उद्या आपण पहाटेच निघूयात, म्हणजे यांची कोणाची तोंडच बघायला नकोत. तर वसु म्हणते रम्या, जर यांच्या विरोधात आपल्याला काही जर ठोस मिळालं ना, तर मग यांच्या या चौघांच्या सुखाला सुरुंगच लावता येईल आणि उद्याचा दिवस ना खूप महत्वाचा आहे. आणि आता या दोघे असं विचार करतात आणि परत झोपी जातात. तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलेला आहे. मानिनी जोरजोराने ओरडत असते, अरे किती वाजलेले आहेत बघा मुलांनो, जीवा, पार्थ, अरे फ्लाईट मिस होईल तुमची, चला लवकर. असं ती ओरडत असताना पार्थ आता बॅग घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो आलो आलो. आणि त्याच्या मागे मागे काव्या सुद्धा येते आणि हे दोघे छान असे मस्तपैकी पिकनिक साठी सजलेले असतात. आणि तेव्हा मानिनी तर काव्याकडे बघून डोळेच मोठे करते आणि खूप खुश झालेली असते. इतक्यात आता इकडून वरून जीवा आणि नंदिनी सुद्धा खाली येतात आणि ते दोघे सुद्धा खूप छान असे सजलेले असतात. आणि आता मानिनी नंदिनीकडे बघून सुद्धा खूप खुश होते आणि म्हणते अगो बाई बाई, किती गोड दिसतायत चौघही, कमाल. तर इतक्यात विक्रम सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो अरे गोड दिसणारच, मुला आणि मुलांनी सुना आहेत कुणाच्या, एकदम देखण्या हँडसम विक्रम देशमुखच्या, कमाल तर दिसणारच. तर मानिनी म्हणते अहो तुमचं काय हो मध्येच, मुलं तुमच्यावरती गेलीत हे मी समजू शकते, पण सुना कशा जातील, सुना त्यांच्या आई वडिलांच्या वरती गेलेल्या आहेत, तुम्ही उगाच सगळ्यात मध्ये मध्ये घुसू नका, असं तिने म्हटल्यानंतर सर्वजण हसू लागतात. तर पार्थ म्हणतो अगं आई, तुझ्या सुना छान दिसतात, का छान दिसतात माहितीये का, कारण त्या आमच्या बरोबर आहेत, असं त्यानं म्हटल्यानंतर विक्रम म्हणतो हा घे घे, सही जवाब पार्थ. तर जेव्हा म्हणतो अरे भाई काय कमाल बोललायस तू. तर विक्रम म्हणतो काय आहे ना, आज सुट्टी आहे म्हणून मी सकाळीच किचन मध्ये शिरलेलो होतो आणि तुमच्या सगळ्यांसाठी हे गुलाबजाम केलेले आहेत, असं म्हणतो. आता सगळ्यांना ते गुलाबजाम देतो. तर पार्थ लगेचच एक गुलाबजाम हातात घेतो आणि काव्यालाच भरवत असतो आणि परत ते हात मागे घेतो. तर विक्रम म्हणतो काय आहे ना, आता याने तोंड गोड करा, मग तिकडे गेल्यानंतर असं तो इशाऱ्यानेच बोलतो आणि असं त्याने बोलल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि या दोघी गुलाबजाम खात असलेल्या परत तोंडातून बाहेर काढतात. तर मानिनी विक्रमला ओरडू लागते, म्हणते अहो काय तुमचं, कुठे काय बोलावं काही कळतच नाही तुम्हाला, उगीच कौतुक करू नका बरं यांचं, आपलीच नजर लागेल त्यांना. तर विक्रम म्हणतो अगं नजर लावणाऱ्या दोघी गेल्या फिरायला, असं त्याने म्हटल्यानंतर आता परत सर्वजण हसू लागतात. तर आता इकडे त्यांनी वसु आणि रम्याचा सीन दाखवलेला आहे. परत या दोघी एकदम घाई गडबडीने चाललेल्या असतात आणि रम्या ड्रायव्हरला लोकेशन सांगत असते. तर इकडे आता मानिनी म्हणते बास आता उगीच नको त्या लोकांची चर्चा नको, तुम्ही जा आणि एन्जॉय करा आणि जा लवकर, फ्लाईट मिस होईल तुमची, असं तिने म्हटल्यानंतर जीवा लगेचच मानिनीच्या पाया पडतो आणि नंदिनी सुद्धा पाया पडते आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा पाया पडतात आणि आता हे चौघेच्या चौघे तिथून गडबडीने निघून जातात. तर विक्रम आता मानिनीला म्हणतो चला मुलं गेली बाहेर, आता आपण तोंड गोड करूया का. तर मानिनी विक्रमला फटकाच मारते आणि म्हणते अहो काय आहे तुमचं. तर विक्रम म्हणतो अगं काय काय कुठं, अगं मी याने म्हणतोय गुलाबजाम, असं म्हटल्यानंतर मानिनी हसूच लागते. तर आता हे चौघे इकडून कारमधून चाललेले असतात. तेव्हा काव्या म्हणते मी तर या ट्रिपला पिकनिक म्हणूनच कन्सिडर करणार आहे. तर पार्थ म्हणतो नाही नाही, आम्ही तर स्टडी टूर म्हणून आलोय ना, असं म्हटल्यानंतर मागे ते
दोघे हसू लागतात. तर जीवा म्हणतो जीवाला फोन येतो आणि तो म्हणतो, "एक 1 मिनिट मला फोन आलेला आहे." आणि तेव्हा इकडून या ट्रॅव्हल एजंटचा फोन आलेला असतो. तर जीवा लगेचच फोन उचलतो आणि म्हणतो, "हे बघा मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही वेळेत पोहोचू, कारण आम्ही वेळेत निघालेलो आहे. कारण देशमुख वेळेचे पक्के आहेत." तर तेव्हा ती ट्रॅव्हल एजंट जीवाला सांगायचा प्रयत्न करत असते. तर जीवा परत तिला थांबवतो आणि म्हणतो, "हे बघा, तुम्ही सूचना द्यायसाठी फोन केलेला आहे की नाही मला? कारण आमच्या घरी मानिनी मॅडम आहेत. त्यांनी ऑलरेडी आम्हाला एक बॅग भरून सूचना दिलेल्या आहेत." तर पार्थ म्हणतो, "आणि आमच्याकडे एक विक्रम सर सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा सूचनांचं पार्सल केलेलं आहे आमच्याबरोबर." तर इकडून ती ट्रॅव्हल एजंट परत जीवाला सांगायचा प्रयत्न करत असते. तर जीवा म्हणतो, "अहो, तुम्ही मॅडम काय बोलताय ना, मला खरंच काही ऐकू येत नाहीये. थांबा, थांबा. 1 मिनिट. 2चे 4 हात करतात ना, तसं मी 2चे 4 कान करतो. नाही, नाही, 4चे 8 कान करतो. म्हणजे फोन स्पीकरवरती टाकतो. एकच मिनिट." असं म्हणून तो फोन स्पीकरवरती टाकतो आणि म्हणतो, "बोला आता." तर इकडून ती ट्रॅव्हल एजंट म्हणते, "सर, मॅडम, वी आर सो सॉरी टू इन्फॉर्म यू. तुम्हाला तुमची ट्रिप कॅन्सल करावी लागेल." असं तिने म्हटल्यानंतर इकडे सगळ्यांना धक्काच बसतो. तर जेव्हा म्हणतो, "हो, म्हणजे काय?" तर इकडून ती ट्रॅव्हल एजंट म्हणते, "हो सर, म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये रूम बुक केलेली आहे ना, तिथे लोकल इलेक्शन चालू आहेत. लोकल इलेक्शनमुळे सगळं काही कॅन्सल करायला लावलेलं आहे. म्हणजे पॉलिटिकल रॅली आणि इतर सगळ्या गोष्टींच्यामुळे तिथले सगळे काही हॉटेल्स पॉलिटिशियन्ससाठी बुक केलेली आहेत आणि तुमचं हॉटेल सुद्धा त्यातच येतंय." तर जेव्हा ओरडतो आणि म्हणतो, "अहो, हे काय आहे आता मध्येच?" तर पार्थ म्हणू लागतो, "अरे ठीक आहे ना, आपण दुसरं हॉटेल बुक करू." तर ती ट्रॅव्हल एजंट म्हणते, "पण सगळे काही हॉटेल्स बुक आहेत. सो रॅली आणि प्रचार सभेमुळे साईट सीन्स सुद्धा पॉसिबल होणार नाहीयेत. वी आर सो सॉरी टू इन्फॉर्म यू सर. तुम्हाला तुमची बुकिंग कॅन्सल करावी लागेल. पण वी विल गिव्ह यू रिफंड सर." तर तेव्हा जेव्हा तिच्यावरती थोडंसं भडकतो आणि म्हणतो, "थांबा हो, बंद करा ही तुमची रेकॉर्डेड कॅसेट. काय चाललंय हे? तुम्ही ना आमच्या सगळ्या प्लॅनची वाट लावून टाकली आहे." तर काव्या पण म्हणते, "नाहीतर काय, आणि मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा IAS होईन ना, तेव्हा मी या सगळ्या पॉलिटिकल निर्णयांचा ना आम जनतेला त्रास होणार नाही असाच प्रयत्न करेन 100%." तर नंदिनी म्हणते, "एक मिनिट, पण मॅडम यावरती काहीतरी उपाय असेलच ना?" तर तिकडून ती ट्रॅव्हल एजंट म्हणते, "एक उपाय आहे सर." तर जेव्हा म्हणतो, "बोला, बोला, पटकन बोला." तर तेव्हा ती ट्रॅव्हल एजंट म्हणते, "सर, तुम्ही आता जाऊ नका तिकडे, तुम्ही पुढच्या महिन्यात जा. सीझन काय 2-3 महिने असणारच आहे." तर जेव्हा म्हणतो, "अहो, पुढच्या महिन्यात कोण कुठं असेल कोणाला माहिती? आत्ताचं काय ते बोला." तर तेव्हा ती ट्रॅव्हल एजंट म्हणते, "सर, अजून एक उपाय आहे. सरळ तुम्ही ठिकाणच बदला. तुम्ही नॉर्थला जा. मी तुम्हाला शोधून देईन ना ठिकाणं." तर पार्थ म्हणतो, "अहो, पण त्याचं बुकिंग मिळायला किती वेळ जाईल?" तर तेव्हा ती ट्रॅव्हल एजंट म्हणते, "सर, 2-3 दिवस तर जातील." तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही, पण असं 2-2 दिवस करत पुढे गेलं ना, तर सगळं काही पुढे पोस्टपोन होते मॅडम, आणि आपल्याला पार्टी पण करायची आहे ना घरी." तर जेव्हा म्हणतो, "हो, एक्झॅक्टली." आणि त्या ट्रॅव्हल एजंटला सांगतो, "मॅडम, राहू देत. तुमची काही चूक नाहीये. आमचंच नशीब फुटकं आहे आणि आम्ही बघतो काय करायचं ते." तर तेव्हा ती त्यांची माफी मागते आणि फोन ठेवून देते. तर आता इकडे या दोघीजणी अखेर फार्म हाऊसवरती पोहोचतात. तर आता खाली उतरल्यानंतर वसू म्हणते, "कॅबने आलो ना, माझं डोकं गरगरायला लागलं. आपली गाडी का नाही काढली आपण?" तर रम्या म्हणते, "अगं आई, असं का करतेस? आजूबाजूची माणसं ओळखतात आपल्याला. मग जर आपली गाडी बाहेर दिसली असती ना, तर घरी फोन गेला असता. देशमुख फार्म हाऊसवरती आलायत वाटतं. मग काय करायचं होतं? आणि ही रिस्क नको ना, म्हणून मी कॅब बुक केली." आणि आता ती कॅब निघून जाते. तर वसू मागे वळून बघते आणि तिला थोडासा धक्काच बसतो आणि ती रम्याला म्हणते, "अगं रम्या, हे बघ, ते तिथं काय आहे?" आणि ती शेकोटी तशीच तिथे असते. तर तेव्हा रम्या म्हणते, "आपण दरवेळी इथेच शेकोटी करतो ना? आणि तुला आठवतंय का, 2023 ची आपण न्यू इयर पार्टी ठेवली होती, तेव्हा सुद्धा जीवाने इथेच शेकोटी ठेवली होती आणि तेव्हा तो बार्बेक्यूचा सेटअप सुद्धा लावलेला होता." तर वसू म्हणते, "हो, आठवतंय ना मला." आणि रम्या जेव्हा त्याच्या शेकोटीमध्ये त्याच्या वाढदिवसाला या शेकोटीमध्ये जर पडला नसेल ना, तर रम्या म्हणते, "अगं आई, मी सुद्धा तोच विचार करते. त्याला ना इथे भाजलेलं होतं आणि तो कसा पडला असेल?" असं ती विचार करू लागते. तर तेव्हा वसू म्हणते, "अगं, तो कसा का पडला असेल ना? तू काय इथे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहेस का? आपण इथे कशासाठी आलेलो आहे? पुरावे गोळा करायला आलोय ना, ते शोधूयात ना. ती शेकोटी मरू देत." असं म्हणून आता या दोघी आतमध्ये निघून जातात गडबडीने आणि त्यांच्या बॅग्स तिथेच राहतात. तर आता हे चौघे
छान मस्तपैकी एन्जॉय करत चाललेले असतात कारमधून आणि मागे जीवा तर छान डान्स करत असतो आणि छान असं गाणं सुद्धा तिथे लागलेलं असतं. तर तेव्हा जेव्हा हळूच आपलं नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेव्हा नंदिनीने बघितल्यानंतर हात बाजूला काढत असतो. तर नंदिनी त्याला इशाऱ्याने राहू देत असं म्हणते आणि जीवा परत तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि यांचं छान असं मस्त एन्जॉय चालू असतं आणि इतक्यातच आता काव्याला ठसका लागतो. तर तेव्हा पार्थ आपलं कोल्ड्रिंक तिला देतो आणि ते बघितल्यानंतर हे दोघे सुद्धा मागे हसू लागतात. तर आता इकडे या दोघी अखेर फार्म हाऊस मध्ये आत घुसतात आणि रम्या वसूला म्हणते, आई तू तिकडे शोध, मी इकडे बघते. असं म्हणून या दोघी सुद्धा एकदम जोरदार शोधाशोध सुरू करतात. तर रम्या म्हणते, अगं आई इथे काहीच नाहीये. तर वसू म्हणते, अगं माझे आतापासूनच गुडघे दुखायला लागलेले आहेत. आपण जीवाचे हाल करून इथपर्यंत आलोय खरे आणि हाताला काही लागलं ना तर खरं. असं म्हणत असताना रम्या म्हणते, आई आपल्याला मिळेल, चल आपण तिकडे शोधूया, चल चल. असं म्हणून ती आता दुसऱ्या दिशेने तिला घेऊन जाते आणि जरासं पुढे जाऊन म्हणते, आई वरती अडगळीची खोली आहे ना आपली, तिथे नक्कीच काहीतरी सापडेल, चल चल. असं म्हणून आता या दोघी सुद्धा वरच्या दिशेने जातात. तर इकडे यांची छान अशी धमाल चालूच असते. आता काव्या सुद्धा छान डान्स करू लागते आणि मागे जीवा सुद्धा छान डान्स करत असतो आणि तो नंदिनीला सुद्धा जॉईन करून घेतो. तर इकडे आता या दोघी वरती अडगळीच्या खोलीमध्ये जात असतात आणि एकदमच तिकडून मांजर जाते. तर तेव्हा वसू घाबरून जाते. तर रम्या म्हणते, अगं आई मांजर आहे, तू दचकतेस कशासाठी एवढं? तर वसू म्हणते, अचानक आवाज आला ना की दचकायला होतं आणि तू सुद्धा दचकलीसच ना. असं म्हटल्यानंतर या दोघी आता परत पुढे जाऊ लागतात आणि पुढे जात असताना आता रम्याचा कशाला तरी धक्का लागतो आणि ते खाली पडतं. तर वसू रम्याला म्हणते, अगं काय हे रम्या, कशी वेंधळी आहेस तू? तर त्यामधून आता एक बॉल खाली पडतो आणि तो आतमध्ये अडगळीच्या खोलीत जातो आणि त्यानंतर आता या दोघी सुद्धा आतमध्ये जातात आणि म्हणजे त्या बॉलच्या मागे मागे जातात आणि समोर बघतात तर तिथे काव्याचा फोटो त्या दोघींना दिसू लागतो. तर वसू म्हणते, अगं ही तर काव्य आहे ना, काव्याचा फोटो दिसतोय, बघ बघ लवकर. असं तिने म्हटल्यानंतर रम्या लगेचच तो फोटो उचलून हातामध्ये घेते आणि त्याच्यावरती तर जीवा आणि काव्याचा फोटो असतो. तर रम्या म्हणते, अगं आई म्हणजे सगळे पुरावे इथेच आहेत. तर वसू म्हणते, हो हो बरोबर आहे. तू एक काम कर, ती बॅग बघ लवकर. असं तिने सांगितल्यानंतर रम्या आता दुसरी बॅग चेक करते. तर तेव्हा त्याच्यामध्ये अजून सारे या दोघांचे फोटो सापडतात. तर रम्या म्हणते, अरे बाप रे आई, हे बघ हे किती फोटोज आहेत. असं म्हणून ती थोडे फोटो आता वसूच्या हातात देते. तर वसू सुद्धा ते फोटो बघते आणि तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर ती अजून एक फोटो वसूच्या हातात देते आणि या दोघींना तर धक्क्यावरती धक्के बसत असतात. तर आता इकडे घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. मानिनी छान पैकी असं फ्रूट खात बसलेली असते आणि ती दोन्ही कानामध्ये हेडफोन घालून गाणी ऐकत असते आणि तिने डोळे बंद केलेले असतात. तर इतक्यातच आशाताई तिथे येते आणि वहिनी वहिनी असं म्हणून तिला हाक मारू लागते. तर मानिनी म्हणते, काय काय, थांब थांब. असं म्हणून हेडफोन्स कानामधून काढते आणि आता तेव्हा आशाताई तिला विचारते, काय काय सुरू आहे? तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं गाणी ऐकते. तर आशाताई विचारते, आज दुपारी जेवणामध्ये काय बनवायचं आहे? तर मानिनी म्हणते, काहीही नको, आपण ना बाहेरून काहीतरी ऑर्डर करूयात आणि तुला चायनीज आवडतं ना, मग आपण चायनीज मागवूया. अगं कारण आपण दोघीच आहोत घरी, विक्रम पण ऑफिसमध्ये गेलेले आहेत आणि आपण चायनीज खाता खाता ना एक नवीन वेब सिरीज आलेली आहे, ती बघूया, चालेल का? असं ती विचारते. तर तेव्हा आशाताई म्हणते, हो हो चालेल चालेल, मी एक काम करते, माझी काही कामं आहेत ती आवरून घेते, मग आपण बघूयात वेब सिरीज. असं सांगून ती चाललेली असते आणि परत थांबून विचारते, आपले बाकीचे मंडळी कुठपर्यंत पोहोचलेले आहेत? तर मानिनी म्हणते, एव्हाना 3 तास तर झालेले आहेत, एव्हाना बँगलोर एअरपोर्ट पर्यंत पोहोचलेले असेल, थांब मी फोन करून विचारते आणि तू जा, कामं संपव पटकन जा. असं सांगून ती आता इकडे या चौघांना फोन लावायचा प्रयत्न करते आणि तेव्हा जीवाच्या मोबाईलवरती फोन लावल्यानंतर इकडे जीवा हे छान धमाल मस्ती करत असतात. तर जेव्हा म्हणतो, अरे बाबा आवाज कमी कर, आईचा फोन आहे आणि त्यानंतर तो फोन उचलतो. तर तेव्हा इकडून मानिनी म्हणते, काय रे ए लबाडा, बाहेर गेलात तर लगेच आईला विसरलात ना, काही कळलं नाही ते? कसा झाला प्रवास, काहीतरी कळवावं जरा आईला. आणि फ्लाईट मध्ये काही खाल्लत का? आणि तुमच्या त्या सोशल मीडियावरती मी नाहीये, त्यामुळे तुमचे जे काही फोटोज असतील ना, ते आहेत ना, ते आपल्या डॅशिंग देशमुख ग्रुप वरती पाठवा आणि एअरपोर्ट वरती काढलेच असतील ना फोटो, मग पाठवा ना मला फोटोज. आणि मला एक गोष्ट सांग, बायको बरोबर फ्लाईट मध्ये बसून असं आभाळ बघायला कसं वाटलं? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं ऐक ना, जरा जरा जमिनीवरती येतेस का प्लीज, एक लोचा झालेला आहे. असं त्याने म्हटल्यानंतर इकडे मानिनीला तर धक्काच बसतो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रम्याला सुद्धा आता इकडे कळतं की त्यांचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि ते सगळे काही इकडे येत आहेत. तर आता ती वसूला सांगते, अगं आई त्यांचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि ते सगळे इकडेच येत आहेत. तर वसू
वसू डोक्यालाच हात लावते आणि तेव्हा त्या वरून बघतात की त्यांच्या बॅगा खालीच राहिलेल्या असतात. तर वसू रम्याला म्हणते लगेच, "अगं जा जा लवकर, बॅगा खालीच राहिलेल्या आहेत, जा लवकर घेऊन ये." तर रम्या आता धावत धावत खाली जाते आणि त्या दोन्ही बॅगा उचलते आणि धावत परत लगेच वरती येते आणि इतक्यातच आता हे चौघे सुद्धा तिथे पोहोचतात आणि तेव्हा जीवा पहिल्यांदा खाली उतरतो आणि वरच्या दिशेने बघतो तर तिथे लाईट क्लिक होत असते. तर तेव्हा जीवा विचार करू लागतो, म्हणतो, "अरे वरती लाईट का फ्लिक होत आहेत?" तर इकडे वसू आणि रम्या गडबड करत असतात. रम्या म्हणत असते, "अरे आई, अगं ते कधी सुद्धा येतील इकडे." आणि तेव्हा जीवा तर वरच्या दिशेने येतच असतो. इतक्यातच खालून नंदिनी जीवाला हाक मारते. तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, हो, आलो, आलो. 2 मिनिटात आलो." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता या दोघींना त्याचा आवाज ऐकू जातो आणि तेव्हा या दोघी सुद्धा खूप घाबरतात. तर प्रेक्षकांनो, आता पुढे काय होणार हे तर बघणं एकदम रंजकच असणार आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.